दिवाळीनंतरचा हप्ता कुणाला मिळणार? लाडकी बहीण ऑक्टोबर महिन्याचा हप्ता। ऑक्टोबर महिन्याचा दिवाळीनंतर जो हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तो कोणत्या महिलांच्या खात्यात जमा होणार आहे ते आता समजून घेऊया। कारण आता महिलांनी केवायसी केलेली आहे आणि काही महिलांची केवायसी बाकी आहे। आता ज्यांनी केवायसी केली त्यांनाच पैसे मिळतील की ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांना देखील पैसे मिळतील का? तर याबाबत आपण या व्हिडिओमध्ये आता समजून घेणार आहोत। आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हे समजून घ्या की ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता जमा होणार आहे त्यासाठी निधी वितरित करण्यात आला आहे आणि त्या निधी वितरणाचा जो GR आहे तो तुम्ही येथे तो GR स्क्रीनवर बघू शकता। आता हे पैसे जवळपास नोव्हेंबर महिन्याच्या 8 ते 10 तारखेपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जातील अशी अपेक्षा आहे। परंतु कोणत्या महिलांच्या खात्यात? आता ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केली असेल त्यांना सुद्धा हे पैसे मिळतील आणि ज्यांची केवायसी बाकी असेल त्यांना सुद्धा हे पैसे आता मिळणार आहे। परंतु तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या पात्रता यादीमध्ये असले पाहिजे। आता बऱ्याच महिलांचं काय होणार आहे बघा, केवायसी केल्यानंतर त्या महिला अपात्र होऊ शकतात, परंतु कधी? ज्या वेळेस केवायसीची जी मुदत आहे ती संपल्यानंतर। आता 18 नोव्हेंबर पर्यंत सगळ्या महिलांना केवायसी पूर्ण करायची आहे आणि त्यानंतर जे तिथून पुढचे हप्ते असतील त्यासाठी तुमचे पैसे या ठिकाणी थांबवले जाऊ शकतात जर तुम्ही केवायसी केली नाही तर। परंतु ज्या महिला तुमची केवायसी बाकी असेल तरी देखील तुम्हाला या ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळू शकतो, कारण केवायसी करण्यासाठी 18 नोव्हेंबर पर्यंतची मुदत आहे आणि ज्या महिलांची केवायसी पूर्ण झालेली आहे त्यांना सुद्धा हप्ता मिळेल। परंतु केवायसी केल्यानंतर जर तुम्ही अपात्र आढळलात, कदाचित नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो कदाचित या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही। आता ज्या महिलांना पती किंवा वडील नाहीत किंवा महिला विधवा आहेत त्यांच्यासाठी अजूनही काही अपडेट आलेलं नाही। जर त्याबाबत काही अपडेट आलं किंवा त्यासाठी काही कोणता मार्ग सापडला तर त्याची माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येईल। लाडकी बहीण योजनेच्या सर्व छोट्या मोठ्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या लाईव्ह एव्हिएशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।